नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात उतरले असून निवडणूक चुरशीची होणार आहे. मुख्य लढत भारतीय जनता पक्षाचे अक्षय शिवाजीराव करडेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे गोविंद खांडू मोकाटे यांच्यात पाहायला मिळणार आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संतोष एकनाथ सोलाके तसेच 4 अपक्ष उमेदवारही मैदानात उतरले आहेत. ही पोटनिवडणूक माजी आमदार शिवाजीराव करडेले यांच्या निधनामुळे होत असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने करडेले कुटुंबियांवर विश्वास ठेवत अक्षय करडेले यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोकाटे यांच्यावर भर दिला आहे. या निवडणुकीसाठी एकूण 30 अर्ज दाखल झाले होते, परंतु त्यापैकी 7 उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. अंतिम उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे: अक्षय शिवाजीराव करडेले भारतीय जनता पक्ष, गोविंद खांडू मोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संतोष एकनाथ सोलाके वंचित बहुजन आघाडी, अथर्व साहेबराव म्हसे अपक्ष, रावसाहेब सदाराम खेवारे अपक्ष, सूर्यभान दत्तात्रय लांबे अपक्ष, महेश केशव हपसे अपक्ष. या सर्व उमेदवारांमुळे राहुरी मतदारसंघात बहुकोनी लढत निर्माण झाली असून निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत 30 उमेदवारांची एकूण 42 उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले होते. उमेदवारी अर्जांच्या छाननीअंती त्यापैकी 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यानंतर 23 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेले होते. त्यापैकी दिनांक 7/4/2026 ला प्रवीण सुभाष दळवी यांनी माघार घेतलेली होती. त्यानंतर दिनांक 8/4/2026 ला प्रतिमा किशोर देसरडा, कोळसे बाबू बाळू बाबूराव, बिलाल गफूर शेख, शितोळे सुदर्शन शांताबाई लक्ष्मण, बर्डे सकारी शांताराम, देशमुख इम्रान नबी, अल्ताफ इब्राहिम शेख इत्यादी उमेदवारांनी माघार घेतली होती. आज अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिनांकाला दुपारी 3 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये आज खालील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उपस्थित झालेले होते आणि त्यांनी माघार घेतलेली आहे. जाधव बाळासाहेब सोमा, जाधव नागेश विलास, अनिल भिकाजी जाधव, पवार नामदेव बंडू, शेटे सविता रामचंद्र, दोंडे संभाजी लक्ष्मण, साहेबराव पाटीलबा मसे, मोरे रवींद्र बापूसाहेब. एकूण दिनांक 7, दिनांक 8 आणि दिनांक 9 एप्रिलला एकूण 16 उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतलेली आहे. माघार घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर सध्या उमेदवारी अर्ज असलेले उमेदवार खालील प्रमाणे आहेत. अक्षय शिवाजीराव करडेले हे भारतीय जनता पार्टी मार्फत निवडणूक लढवित आहेत. मोकाटे गोविंद खंडू हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षामार्फत निवडणूक लढवित आहेत. सोळके संतोष एकनाथ हे वंचित बहुजन आघाडी या पक्षामार्फत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.